बोला तुम्ही, सांगा तिला सगळं व्यवस्थित. हॅलो. अगं काय नाही झालं, जरा मुका मार लागलाय. डॉक्टर आलते, त्यांनी गोळ्या दिल्या. हो, आता गोळ्या घेतल्या डॉक्टरांच्या. झोप आहे का त्या गोळ्यासनी लय? जरा झोपतो, तुला नंतर फोन करतो. हा येतो. हा हो ठेवतो. बघ कशाला सांगितलं तिला? दाजी, उगं लपवायचं कशाला होतं तिच्यापासून? हा, परत एक खोटं बोललो असतो तर 100 खोटं बोलावं लागलं असतं. आणि तिला फोन केल्या आलंच होतं टेन्शन. ऐकणच झालती. मग ह्यांनी समजवलं, त्यावेळेस जरा शांत झाली. आता 5-5 मिनिटाला मला फोन करून दमवत, बरायसा का. तिचा लई जीव आहे का माझ्यावर? आणि तुमचा? दाजी, संजू बाबा, तुम्ही कुंकू वाचवलंय माझा आज. अगं माझ्या ठिकाणी रंजा असता तर रंजानं बी हेच केलं असतं ना. हात मोडला असता, पण तो त्याचा. हा, पण संजू बाबा, तुझ्या दाजीनं पण टक्कर दिल्या, बरोबरीची टक्कर दिल्या. मग कसं काय झालं, माझी जरा जिम कमी पडली. नाही तर त्याला असा फिरवून तरी बर हातावर भागलं. पण तो गडी हातात न सुटला. गाडी होती नव्ह त्याच्याकडे, तो पळाला. रंजा लागला होता त्याच्या माग. माझी ही अवस्था बघून तो गेलाच नाही त्याच्या मागणं. बरं झालं, काय गरज नव्हती पाठलाग वगैरे करायची. ते पाठलाग करत असताना तुम्हाला काही झालं असतं तर? हात मुरगळ्यानं जीव जातोय. दाजी, असलं काही पण बोलू नका बरं. पण लहानपणापासून तुम्हीच माझे सुपर हिरो आहे की नाही? मम्मी माझ्या सुपर हिरोला असं जखमी झालेलं नाही बघू शकत. अगं संजू बाबा, सुपर हिरो हे जखमी होतच असतात. अगं म्हणून तर ते सुपर हिरो असतात. हा, तर मुळमुळीत असते तर कोण म्हणलं असतं त्याला सुपर हिरो? आणि बघ, तू आता पोलिसात जाणार आहेस, मोठी अधिकारी होणार आहेस. हा, असल्या हाणामारीची सवय लावून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय म्हणतील माहितीये काय, रडकी फौजदार. आणि बघ, मला काय बी झालेलं नाही. 2 दिवसात मी असा फिट्टम फाईट होतो का नाही बघ, व्हायलाच पाहिजे. माझी चिमणी तिकडे वाट बघत असेल ना. हेमंतराव इथे राहणार म्हणल्यावर तू आणि दादासाहेबांनी ज्या पद्धतीने एकमेकांकडे पाहिलं की नाही, ते मी पाहिलं राजेश. तुमच्या डोक्यात जे काही शिस्त आहे ना, ते शांतपणे विजू द्या. झालं? नाही झालं अजून. हेमंतराव जितके दिवस इथे आहेत ना, त्या दिवसांमध्ये तू त्यांच्याशी वाईट जर वागलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. माहिती आम्हाला. मग हे पण माहिती असू देत की रणजित माझा जीव आहे आणि रणजितचा जीव त्यांनी वाचवलाय. बर, आणि यावेळी जर का वाईट वागलीस, मी माफी पण मागायला येणार नाही. संजूला किती सांगितलं तरी. येतंय का लक्षात? अहो, हे काय? कुठे निघालात तुम्ही? हिशोब पूर्ण करायला. हिशोब पूर्ण करायला? कुणाचा? रायाचा. नाही रायाला आयसीयू मध्ये भरती केलं तर नावाचा रणजित नाही. अहो नाही संजू, हा हल्ला रायानेच घडवून आणलाय. पण हा फक्त तुमचा डाऊट आहे. डाऊट नाही, खात्री आहे. तू म्हणालीस तसंच झालंय. विंचवाने डंख मारलाय, पण तो डंख मला न लागता हेमेला लागलाय.